सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे धुळे जिल्हा धुळे शहर स्थानिक स्वराज्य निवडणूक संदर्भात पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। दिनांक 26 ऑक्टोबर रोजी शहरातील केशरानंदन गार्डन येथे ही बैठक पार पडली। या बैठकीत धुळे शहर, धुळे तालुका, शिरपूर तालुका, शिंदखेडा तालुका, साक्री तालुका यांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला। यावेळी मंचावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, माजी आमदार फारुख शाह, माजी खासदार DS आहिरे, पक्ष प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी खासदार DS आहिरे, शिंदखेडाचे माजी आमदार रामकृष्ण पाटील, धुळे तालुक्याचे माजी आमदार शरद पाटील, किरण शिंदे, किरण पाटील, धुळे शहर प्रभारी जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी, वाणी समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष सुनील नेरकर, जोसेफ मलबारी, बापू महाजन, रहीम मंसुरी, जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष संजीवनी सिसोदे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुमित पवार, प्रदेश युवक काँग्रेसचे सारांश भावसार, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नजीम दादा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। मेळाव्याला जिल्ह्यातील शहरासह 4ही तालुक्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। या ठिकाणी निमंत्रित केले सन्माननीय पदाधिकारी जे आता आहेत, बरेचसे पदाधिकारी अजून आपले नेमायचे आहेत, पण जे पदाधिकारी आहेत त्यांना निरोप पाठवून आणि ही बैठक या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। आता यामध्ये मी आपल्याला अगोदर सांगितलं की काही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की मतभेदामुळे या ठिकाणी काही परिस्थिती निर्माण होईल, पण मी आपल्याला सांगू इच्छितो या व्यासपीठामध्ये, या सभागृहामध्ये माझं कोणीही जवळचं नाही। माझ्या पक्षाचा जो सामान्य कार्यकर्ता आहे आणि जो खस्ता खातो, जो ताकद देतो, जो मेहनत करतो, त्याच्यावरती अन्याय होता कामा नये ही जबाबदारी माझी आणि माझ्यावरच्या पदाधिकाऱ्यांची। कुणीतरी काहीतरी माझ्या कानातून सांगेल आणि मी त्याचा ऐकून निर्णय घेईल, हे डोक्यात असेल तर तुम्ही सगळेजण काढून टाका, असं अजिबात होणार नाही। मी कोणाचंच ऐकत नाही, कोणाच्याही जवळ बसलो, कोणाच्याही घरी जेवायला गेलो तरी समजून घ्या मी त्याचं ऐकेलच, ही जबाबदारी अजिबात नाही। कारण मी दादांचा पठ्ठा आहे, तुम्हाला माहिती आहे दादांचे विचार कसे आहेत। आणि मी काँग्रेस पक्षातनं गेलो आहे, हमारी हलक्या कानामुळेच काँग्रेस पक्ष सोडावा लागला मला। काँग्रेस पक्षामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या आत्तापर्यंत, याचं ऐकून घे, त्याचं ऐकून घे, चांगल्या कार्यकर्त्याला न्याय नको देऊ, घराणेशाही चालू ठेव, या सगळ्या परिस्थितीमुळे मला काँग्रेस पक्षातून बाहेर पडावं लागलं। मी ज्या परिस्थितीतून बाहेर पडलो त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे। माझ्याजवळ मेरिट असताना मला न्याय मिळत नाही, अशी जेव्हा धारणा या ठिकाणी कार्यकर्त्याच्या मनामध्ये तयार होते, तेव्हा कार्यकर्ता पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातो। तेवढं आपल्याला आपल्या पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्याची ताकद ओळखून, त्याची किंमत ओळखून, त्याची या ठिकाणी नेमणूक योग्य जागेवर योग्य ठिकाणी झाली पाहिजे, त्याची निवड झाली पाहिजे, यासाठी पक्ष वाढला पाहिजे, यासाठी संपर्क मंत्री म्हणून मी आपल्याला काही माणसं सांभाळण्यासाठी इथं उभा आहे असं वाटत असेल तर डोक्यातून आपण सर्वजण काढून टाका, असं काहीही होणार नाही। आणि कडक नियम आहेत, सगळीकडे सारखे नियम आहेत, पक्षामध्ये अशा प्रकारची वागणूक कोणालाही मिळणार नाही। आढावा बैठकीमध्ये आपण मला जर या ठिकाणी 2-4 नावं दिली तर ती गटाची नावं, गणाची नावं, नगरपालिकेच्या वार्डाची नावं, महानगरपालिकेच्या वार्डाची नावं, प्रभागाची नावं, ही नावं आम्ही पक्षाकडे सबमिट करणार आहोत। आणि पक्ष त्यामध्ये या ठिकाणी एक एजन्सी नेमेल, पक्ष आढावा नेमेल, आढावा घेईल आणि पक्ष निर्णय घेईल कोणाला तिकीट द्यायचं आहे। आम्ही निर्णय नाही घेणार तिकीट कोणाला द्यायचं आहे। मी आणि सूरज चव्हाण बसून निर्णय घेईल असं तुम्हाला वाटतं असेल तुम्ही काढून टाका मनातून। आम्ही फक्त टपाले आहोत, आम्ही तुमचं टपाल घेऊन पक्षाच्या नेत्यापर्यंत पोहोचवणार।